नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिंदे ब्रँड चॅनलमध्ये. तर बघू शकता तुम्ही मुंबईमध्ये 4 तारखेला 4 जुलैला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्या पावसामुळे आम्ही जिथे कामाला जातो तिथे एवढं पाणी भरलं होतं की पूर स्थिती निर्माण झाली होती. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा, गुडघे एवढं पाणी होतं आणि एवढं पाणी जमा झालं होतं. आणि दरवर्षी पावसाळ्यामध्ये एवढा पाऊस पडतो आणि पाणी जमा होतं, त्याच्यासाठी काही नियोजन केलेलं नाही आहे. हे ठाण्यामधल्या भिवंडीमधला दृश्य आहे हे. बघा, याची बाईक खराब झाली एवढ्या पाण्यामुळे. तो ढकलत घेऊन चालला होता आणि मध्येच एकाने आवाज दिला मला, माझी पण शूटिंग काढता. त्याची पण मी शूटिंग काढली. ते तो हात दाखवत होता, त्याची पण शूटिंग काढली. पाणी भरपूर जमा झालं होतं. पावसाळ्यामध्ये दरवर्षी असाच सीन बघायला भेटतो इकडे. आमच्या कंपनीच्या बाहेरचा सीन आहे हा. भरपूर जणांना असं जावं लागतं. आणि ही बघा, ही गाडी तुम्हाला दिसते, ही गाडी पण 4 व्हीलर बंद पडली होती. 2 व्हीलर भरपूर बंद पडल्या होत्या. इथे समोर तुम्हाला दिसत असेल भरपूर 2 व्हीलरचं नुकसान झालं, कारण की त्याच्या सायलेन्सरमध्ये पाणी गेलं, प्लगमध्ये पाणी गेल्यावरती बाईक बंद पडल्या होत्या. तुम्ही बघू शकता, हा बाईकवाला पण धक्का मारत बाईक घेऊन येतोय, कारण की त्याची बाईकमध्ये सायलेन्सरमध्ये आणि प्लगमध्ये पाणी गेल्यामुळे. आणि हे पाणी अचानक आल्यामुळे लोकांना समजत पण नाही. ते बाईक लावतात एका ठिकाणी. इकडे माझी बाईक असते, पण मी बघितलं पाणी वाढतंय, त्यामुळे मी दुसरीकडे नेऊन बाईक लावली होती. कारण की वरच्या साईडला डोंगर आहे, डोंगरच्या साईडला एक नाला आहे. तिकडे तो नाला अचानक उघडतात ते पाणी जास्त झाल्यावरती, आणि अचानक पाणी येतं, त्यामुळे लोकांना कळत पण नाही. आणि ते 5 ते 10 मिनटामध्ये पूर्ण एरियामध्ये पाणीच पाणी भरतं. त्यामुळे गाड्या काढायचा चान्स पण लोकांना भेटत नाही. त्यांना समजत पण नाही की पाणी लगेच जमा पण होतं. त्यामुळे भरपूर गाड्यांमध्ये पाणी जाऊन गाड्या भरपूर खराब होतात. तर ही अशी परिस्थिती आहे भिवंडी एरियामध्ये. जास्त पाऊस हा एरिया दिसतोय का तुम्हाला, मी झूम केला होता, तिकडून वरतून सगळं पाणी येतं. असं डोंगर असल्यामुळे तिकडे नाला आहे मोठा. तो नाला नंतर उघडतात जास्त पाणी जमा झाल्यावरती, अचानक पाणी जमा होतं इकडे. तर बघू शकता तुम्ही, एवढं पाणी जमा झालेलं आहे. नंतर त्याच्यामधून लोकांनी बाईक हळूहळू काढून बाहेर नेऊन लावल्या, कारण की जास्त पाणी गेलं असतं तर खराब झाल्या असत्या. तर 4 जुलैला मुंबई आणि ठाण्यामध्ये एवढा पाऊस पडला होता, त्याच्यामुळे एवढं पाणी जमा झालं होतं. बघू शकता, भरपूर पाणी, म्हणजे पाय ठेवायला जागा नव्हती. जिकडे बघेल तिकडे पाणीच पाणी. आणि त्याच्यामध्ये तिघेजण विचार विनिमय करत होते की काय करायचं, छत्री घेऊन कुठे जायचं, कसं जायचं, चालू होता प्लॅनिंग त्यांचा. गाडी खराब झाली होती त्यांची, त्यामुळे उभे होते तिथे ते काय करायचं त्याच्यासाठी. तर ही परिस्थिती आहे भिवंडी ठाण्यामधली. मुंबई ठाणे भिवंडी 4 जुलैला एवढा पाऊस झाला होता, त्याच्यामुळे मुंबईची पूर्ण तुंबई झाली होती. आणि दरवर्षी होते, सांगायची गरज नाही नवीन त्याच्यामध्ये काय. बघू शकता, गुडघे एवढं पाणी आहे, त्याच्यातून माणसं छत्री घेऊन चालले आहेत. याच्यामध्ये एखादा जर नाला उघडा राहिला, मोठे मोठे नाले आहेत इथे, पण त्यांनी उघडले नव्हते. दरवर्षी उघडतात. बघा, बाईक पूर्ण अर्धी बुडलेली आहे बाईक. दरवर्षी ते नाले उघडतात, पण यावेळेस उघडले नाहीत ते, त्यामुळे अजून जास्त पाणी जमा झालं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.